नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण स्थानिक किंमत संकल्पना वापरून 99 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करणे या स्तरासाठी काही उपक्रम पाहणार आहोत. हातच्याची बेरीज करत असताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या आणि त्यासाठी आपण शिक्षकांनी केलेली उपाययोजना या संदर्भात आपण यापूर्वीचे व्हिडिओ नक्कीच पाहिले असतील. तर आज अशीच एक समस्या आणि त्याचे समाधान या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. शिक्षक मित्रांनो, 2 अंकी संख्यांची बेरीज शिकताना वर्गातील एक महत्त्वाचा आणि ऐरणीचा प्रश्न म्हणजे हातचा ही संकल्पना होय. हातचा का घ्यायचा, हातचा कसा घ्यायचा, एकक स्थानातील अंक दशकात का जातो, असे अनेक प्रश्न मुलांना गोंधळात टाकतात. कारण या संकल्पना अमूर्त असतात आणि या समस्येवर मात करण्यासाठी आपण एक छान उपक्रम वर्गात घेणार आहोत. तर उपक्रम आहे स्थानिक किंमत कार्ड्स बेरीज खेळ. मित्रांनो, यासाठी लागणारे साहित्य आहे 10 ते 99 पर्यंतच्या संख्यांचे फ्लॅश कार्ड्स, एकक आणि दशक लिहिलेले 2 कार्ड्स, 0 ते 9 एकक कार्ड्सचे 4 संच. चला तर मग वर्गात जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हातच्याची बेरीज शिकणार आहोत आणि त्यासाठी आपण वर्गाचे 2 गट करूया. चला, माझ्या उजव्या हाताकडील आहे गट अ, हात उंच करा बरं. अरे वा. आणि माझ्या डाव्या हाताकडील आहे गट ब, हात उंच करा बरं. अरे वा. मुलांनो, आता दोन्ही गटातील एकेका विद्यार्थ्याला मी इथे बोलावणार आहे. गट अ मधून ज्ञानेश्वरी आणि गट ब मधून रवी किरण. या इकडे दोघांनी. मुलांनो, तुमच्या पुढे काही संख्या कार्ड्स आहेत. त्यातील एक एक संख्या कार्ड तुम्हाला उचलायचं आहे. ज्ञानेश्वरी, उचल बरं एक संख्या कार्ड. संख्या वाच बरं. 56. व्हेरी गुड. रवी किरण, आता तू एक संख्या कार्ड उचल. 37. काय उचलला तू? 37. 37. ठीक आहे. आता ज्ञानेश्वरी, ही जी तुझी संख्या आहे ना 56, त्यातील एकक आणि दशक सांग बरं. 5 दशक 6 एकक. तू सांग रवी किरण. 3 दशक 7 एकक. व्हेरी गुड. आता आपल्याला या 56 आणि 37 यांची बेरीज करायची आहे. आणि तुमच्या मागे जी उदाहरण चौकट आहे ना, या उदाहरण चौकटीमध्ये तुम्ही या अंकाचे एकक आणि दशक कार्ड्स ठेवायचे आहेत. ज्ञानेश्वरी, तू आधी ठेव. 5 दशक 6 एकक. ठेव तिथे. रवी किरण, तू आता 37 मधील दशक आणि एकक कार्ड्स फळ्यावर लाव. आता उदाहरण वाचतो का तू? हो. वाच बेटा. 56 अधिक 37. व्हेरी गुड. आता बघा, एकक स्थानचा 6 आणि एकक स्थानचा 7 यांची बेरीज कर बरं ज्ञानेश्वरी. 6च्या पुढे 7 13. व्हेरी गुड. अंक कार्ड उचलून दाखव बरं. 13 कसे दाखवशील? रवी किरण, किती अंकी आहे ही बेरीज? 2. जेव्हा आपल्या एकक घरातील अंकांची बेरीज 9 पेक्षा जास्त येईल किंवा 2 अंकी येईल, त्यावेळी एकक स्थानचा अंक एकक स्थानी ठेवणार आणि दशक स्थानचा अंक जो आहे ना, तो आपण दशकाच्या घरात देणार. तुला कळलं का ज्ञानेश्वरी? हो. काय करायचंय तुला आता? आता मी एकक स्थानच्या घरात मी 3 ठेवला आणि दशकाच्या घरात मी 1 ठेवला. आणि 1ला आपण म्हणायचं हातचा. काय म्हणायचं? हातचा. हां. रवी किरण, आता दशक स्थानातील अंकांची बेरीज करतो का तू? 5च्या पुढे 6 7 8. हातचा 1 9. 9. मग 9चा अंक कार्ड ठेवतो का? हो. ज्ञानेश्वरी, पूर्ण उदाहरण वाचते का मग आता उत्तरासह? वाच. 56 अधिक 37 बरोबर 93. अरे वा. एकक आणि दशक स्थानच्या अंकांची तुम्ही खूप छान प्रकारे बेरीज केली. आणि तुम्हाला हातचा पण समजला. खूप छान. शिक्षक मित्रांनो, आपण प्रत्येक उदाहरणाच्या वेळी प्रत्येक संख्येची एकक दशकाप्रमाणे विद्यार्थ्यांकडून फोड करून घेऊया. आलेला हातचा दशक स्थानी लिहायला सांगूया. जेव्हा ही कृती विद्यार्थ्यांकडून आपण प्रत्येक वेळी करून घेऊ, त्यावेळी मुलांना
दशक आणि एकक स्थान, आलेल्या उत्तरातील एकक दशक अंक आणि हातचा या संकल्पना लक्षात यायला लागतील. आपल्याला लक्षात एवढेच ठेवायचे आहे की हा सराव सर्व विद्यार्थ्यांकडून करून घेणे आवश्यक राहील. त्यासाठी आपण गट पद्धतीचा किंवा जोडी पद्धतीचा वापर करू शकू. चला तर मग या उपक्रमातून मुलांचा खूप सराव करून घेऊया आणि आपले विद्यार्थी निपुण करूया. धन्यवाद.